मित्रांनो, जर तुमच्याकडे असा डेटा देण्यात आला ज्यामध्ये मित्रांनो नाव आणि मोबाईल नंबर असेल, असा डेटा हजारोमध्ये असेल मित्रांनो, हजारो नाव मोबाईल नंबर असतील, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगण्यात आलं की हे नाव या कॉलममध्ये यायला पाहिजे आणि मोबाईल नंबर या कॉलममध्ये यायला पाहिजे. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला नाव आणि मोबाईल नंबर वेगवेगळं असं या बॉक्समध्ये यायला पाहिजे. तर तुम्ही काय कराल मित्रांनो, तर इथे नाव टाकाल, परत टाईप करत बसणार, इथे मोबाईल नंबर टाईप करणार, परत इथलं नाव बघून इथे टाकणार, परत इथे मोबाईल नंबर असं टाकणार. तर असं करण्यामध्ये मित्रांनो तुमचा भरपूर वेळ वाया जाणार आहे. तर याच्यासाठी एक जबरदस्त अशी ट्रिक आहे मित्रांनो. त्या ट्रिकच्या माध्यमातून जेवढा डेटा असेल मित्रांनो त्या डेटामधून नाव हे सेपरेट होणार आहे आणि मोबाईल नंबरसुद्धा सेपरेट होणार आहे. तर ती ट्रिक मित्रांनो आपण पाहूयात. तर सर्वात पहिलं तुम्ही इथे पाहू शकता नाव या ठिकाणी इथे जे आयुष लिहिलेलं आहे ते आयुष आपल्याला लिहायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी आयुष लिहिलेला आहे मित्रांनो यातला. आता सिंपली हे नंबर आहे याच्या पुढचा इथे मी नंबर टाकून घेतोय. तर सिंपली तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, इथे नाव दिलेलं आहे, मी इथे नाव टाकलेलं आहे आणि इथे मोबाईल नंबर जो दिलेला आहे तो मोबाईल नंबर मी इथे टाकलेला आहे मित्रांनो. 4 अंकी दिलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी. इथे जर तुमच्याकडे असाही डेटा येऊ शकतो त्यामध्ये मोबाईल नंबर आणि नाव असतं. तर अशा केसमध्ये तुम्ही पाहू शकता इथे नाव टाकलेलं आहे, इथे मोबाईल नंबर. तर आता सिंपली तुम्ही इथे पाहू शकता इथं आल्याच्या नंतर सिंपली कंट्रोल+E असं करायचं आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण नावं या कॉलममध्ये आलेले आहेत. आता सिंपली यावरती क्लिक करायचं आहे, परत कंट्रोल+E हे टाईप केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता नंबरसुद्धा ऑटोमॅटिकली इकडे आलेले आहेत. म्हणजेच मित्रांनो या डेटामधून जेवढा पण डेटा असेल मित्रांनो हजारो लाखोमध्ये नाव मोबाईल नंबर एकत्र असतील तर त्याला सेपरेट करण्याचा मार्ग जबरदस्त अशी ट्रिक आहे मित्रांनो. चला तर मग पुढील व्हिडिओमध्ये नेक्स्ट ट्रिक आपण पाहूयात.